मकरंद मुळे या निमित्तानं आपण चर्चेला पुढे जात असताना एक नवा तपशील आता पटकन अत्यंत वेगानं आकडे बदलतायत त्याकडे आपल्याला घेऊन जातो। पश्चिम बंगालच्या संदर्भातला आकडा समोर येतोय। तृणमूल कलांमध्ये 47 जागा, भारतीय जनता पार्टी 55 जागा, काँग्रेस 1 जागा। माझी सहकारी अंकिता आहे, ती अधिक तपशील देते। काँग्रेसचे 6 उमेदवार हे आघाडीवर असल्याची माहिती सुद्धा समोर येते। आसाममध्ये भाजपचे 17 उमेदवार हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। आसामची आकडेवारी समोर येते तर काँग्रेसचे 6 उमेदवार हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। आसामची ही आकडेवारीची नवी अपडेट सध्या समोर आलेली आहे। आसाममध्ये भाजपचे 17 उमेदवार हे आघाडीवर आहेत तर काँग्रेसचे 6 उमेदवार हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच आज या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल टपाली मतदान हे आता समोर येतंय। मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, ज्यामध्ये काँग्रेसचे 6 उमेदवार हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। आसामची ही आकडेवारी भाजप 16 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ त्याचबरोबर पुदुच्चेरी या ठिकाणच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल हा जाहीर होतोय। आसामची ही आकडेवारी सध्या समोर आलेली आहे। काँग्रेसचे 6 तर भाजपचे 17 उमेदवार आघाडीवर आहे। पुन्हा एकदा चर्चासत्राकडे वळूयात, काथे सर। धन्यवाद अंकिता।